मी डॉक्टर अहमद काकी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे. इथे सगळे प्रकारचे स्त्री रोग निदान होतात. सोलापुरात 72 वर्षीय व्यक्ती कोरोनाला बळी पडली आहे. त्या रुग्णावर 22 डिसेंबर पासून एका नामवंत सहकारी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली अशी माहिती महानगरपालिकेच्या प्रभारी आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांनी दिली आहे. हा रुग्ण JN1 या नव्या व्हेरियंटचा होता किंवा कसे हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. शहरात कोरोनानं हातपाय पसरायला प्रारंभ केल्याचं दिसतंय. शहरात मंगळवारी सायंकाळपर्यंत 14 रुग्ण आढळून आल्याची नोंद आहे. त्यापैकी 5 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत तर उर्वरित रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. याचे परिणाम सौम्य असल्याचं आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. मात्र प्रत्येकानं काळजी घेणं अत्यावश्यक आहे. सोलापुरात कोरोना रुग्णांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचंही डॉक्टर कुलकर्णी यांनी म्हटलंय. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.